कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे आहे एसएसटी एड्युपीडिया आणि मी असिस्टंट प्रोफेसर हर्षदा दरेकर बीएएमएमसी डिपार्टमेंट मधून। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वर्षाला FY BAMMC ला आपल्याला एक विषय आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन, ज्याबद्दल आपण अभ्यास करतोच आहोत। त्यात व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या साधनांबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत। व्हिज्युअल कम्युनिकेशनचे जे टूल्स आहेत, जे साधनं आहेत किंवा ज्या प्रकारचे आपण मीडियम्स वापरतो व्हिज्युअली कम्युनिकेट करण्यासाठी, त्याचा आपण थोडक्यात आढावा आज घेणार आहोत। हा विषय आपल्याला किंवा हा जो टॉपिक आहे तो आपल्या चौथ्या मॉड्यूल मध्ये आहे। तर पाहूयात आपण त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मॉड्यूल्स आपल्याकडे आहेत। तर चॅनल्स ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे व्हिज्युअली आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट सांगायची असते दृश्य माध्यमातून, तेव्हा ती कम्युनिकेट करताना कोणकोणती माध्यमं आहेत, कोणकोणते प्रवाह आहेत की ज्याच्यातून आपल्याला समोरच्याकडनं माहिती मिळते। तर ते आपण नेहमीच वापरतो ही सगळी साधनं, त्यामुळे याबद्दल समजून घेणं खूप सोपं आहे तसं पाहायला गेलं तर। कोणकोणती माध्यमं आहेत ते आपण पाहूयात। पेंटिंग आणि फोटोग्राफी, फिल्म आणि टेलिव्हिजन, डॉक्युमेंटरी, लेखन आणि दृश्य कल्पना, कॉमिक्स आणि कार्टून्स, डिजिटल इमेजेस, ॲनिमेशन आणि VFX जे हल्ली खूपच पॉप्युलर आहे। त्यानंतर न्यूजपेपर, जर्नल्स आणि फोटो जर्नलिझम, आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत लोकसंगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्स किंवा थिएटर। आता ही काही एवढीच माध्यमं नाही आहेत, हे काही प्रकार आहेत, ही काही उदाहरणं आहेत, आणि या उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारांपैकी ही काही माध्यमं आहेत जी किती प्रभावीपणे आपल्याला एखादी गोष्ट दृश्य माध्यमातून समजावून सांगतात। तर आपल्याला त्याचा पुढे भविष्यामध्ये वापर करायचा आहे, एक व्हिज्युअल कम्युनिकेटर म्हणून वापर करायचा आहे। कदाचित जाहिरात माध्यमांमध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, कुठल्याही माध्यमामध्ये आपण याचा वापर करू शकतो। मग ते चित्रपट असू शकेल, जाहिरात असू शकेल, किंवा एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जे काही म्हणायचं आहे, जे काही प्रोडक्ट बद्दल सांगायचं आहे ते सांगू शकतो। तर सगळ्यात पहिलं आपण पाहूयात पेंटिंग आणि फोटोग्राफी। तर पेंटिंग आपण खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाहतो, आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारची चित्र लावलेली असतात, जे देवाऱ्यातल्या देवदेवतांच्या फोटोज पासून ते हॉलमध्ये डेकोरेशनसाठी आपण जी चित्र लावतो ते सुद्धा। आता या सगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स मधून काही ना काही आपण व्हिज्युअली कम्युनिकेट करत असतो, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। कधी तो भक्तिभाव असू शकेल, तर काही वेळेला त्यामधून आर्टिस्टिक काहीतरी आपण दाखवायचा प्रयत्न करतो। पेंटिंग आणि फोटोग्राफी हे सृजनात्मक क्षमता आणि व्यक्तिचित्रणाच्या माध्यमामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे। तर सृजनात्मक क्षमता म्हणजे काहीतरी नवीन करून दाखवायचं असतं, सृजनशील काही कल्पना असतात, त्या कल्पना सुद्धा आपल्याला त्या चित्रांमध्ये दिसतात। आणि व्यक्तिचित्रणाच्या माध्यमामध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे, कारण चित्रांच्या माध्यमातून आपण आदिमानवाच्या काळापासून दृश्य संप्रेषण शिकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत। पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे पूर्वीचा म्हणण्यापेक्षा प्राचीन काळामध्ये, अर्वाचीन काळामध्ये मनुष्य प्राणी कशा पद्धतीने आयुष्य जगत होता, कशा पद्धतीचं, कोणत्या पद्धतीचं संस्कृती त्यांची होती, खाद्य संस्कृती असेल, कपड्यांची असेल, राहणीमान असेल, हे सगळं काही आपल्याला सांगायला काही आदिमानव नाही आलेला, किंवा त्यावेळेला आत्ता जी साधनं उपलब्ध आहेत ती नव्हती। मात्र त्या काळात काढलेली चित्र जी आहेत, त्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला हे दिसलेलं आहे, म्हणजे व्हिज्युअली आपल्याकडनं ते आपल्यासाठी ते कम्युनिकेट झालंय, आणि हे आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहोत। त्यामुळे ते रिलेट करून आपण हे समजून घेऊ शकतोय की दृश्य माध्यम जे आहे ते इतकं प्रभावी आहे की ज्या काळामध्ये आपण नव्हतो त्या काळाबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या चित्रांमधनं मिळते। मग पेंटिंग आणि फोटोग्राफी हे अलीकडचं आहे। त्या काळामध्ये, अर्वाचीन काळामध्ये आपण केवळ चित्र पाहत होतो, आता आपण त्यात पेंटिंग म्हणजे कलर्सचा पण वापर करू शकतो। त्या कलर्सच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारचे विषय जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतात। फोटोग्राफी, ऑफकोर्स आता फोटोग्राफी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर आहे, आणि फोटोज मधनं सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारची चित्र, फोटोज पाहून त्यानुसार मेसेज पोहोचवू शकतो। आता यामध्ये रंग, संरचना, डिझाईनच्या माध्यमांनी विचारांची अभिवादन केलेल्या व्यक्तिचित्रणाची आपल्याला स्वप्न साकार करण्याची साक्षरता आहे। म्हणजे आपण जे काही आपल्याला सांगायचं असतं, अभिव्यक्त करायचं असतं, ते आपण चित्रांच्या माध्यमातून, रंगसंगतीच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो। आता तुम्ही उदाहरणार्थ हे जर चित्र खाली पाहिलं तर त्यामध्ये सेव्ह अर्थ म्हणजे पृथ्वीवर जे काही प्रमाणामध्ये प्रदूषण होतंय किंवा वृक्षतोड होते आहे
त्याचे पृथ्वीवरचे होणारे परिणाम आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय. मग यात आपण रंगसंगती पाहू शकतो. यामध्ये एक विचार आहे, संरचना ज्या पद्धतीने केलेली आहे, अर्ध हिरवळ आहे, अर्ध दुष्काळ दाखवला आहे किंवा प्रदूषणाचा मारा दाखवलेला आहे. त्या रंगरचनेवरनं आपल्याला त्या माध्यमामधनं, त्या चित्रामधनं काय सांगायचं आहे ते कळतं. त्यात कुठेही काहीही लिहिलेलं नाहीये, पण त्याच्या रंगसंगतीतनं, त्या डिझाईन मधून विचारांची आदान प्रदान होते. म्हणजे केवळ चित्र पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं की हे वृक्षतोडीवर आहे, हे प्रदूषणावर आहे, हे पृथ्वीच्या संरक्षणाबद्दल आहे, संवर्धनाबद्दल आहे. म्हणजेच काय आहे तर विचारांची देवाणघेवाण ही केवळ त्या रंगांच्या आणि चित्रांच्या माध्यमातून होते आहे. हे व्हिज्युअली कम्युनिकेट करणं आहे. फिल्म आणि टेलिव्हिजन, डॉक्युमेंटरी लेखन आणि दृश्य संकल्पना असं जर आपण विचार केला तर चित्रपट हे खूप प्रभावी माध्यम आहे. चित्रपटामधनं जे काही सांगायचं असतं ते आपल्याला खूप पटकन समजतं. चलचित्र, टेलिव्हिजन आणि डॉक्युमेंटरी हे माध्यम आपल्या अभिवादनांच्या कथांची दृश्य कल्पना करण्याची माध्यम आहे. म्हणजे आपल्या डोक्यात जे काही विचार सुरू आहेत, आपल्या काही कल्पना असतात, त्या कल्पना आपण चलचित्रांच्या माध्यमातून म्हणजे चित्रपटांच्या माध्यमातून साकार करतो आणि लोकांपर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत, ऑडियन्स पर्यंत आपला विचार पोहोचवतो. जसं आता आपण समजा या एका पोस्टरचा विचार केला तर हे आर्टिकल 15 नावाच्या चित्रपटाचं पोस्टर आहे आणि यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, लेट्स बी इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. यामध्ये समतेचा विचार आहे. हा जो समतेचा विचार आहे हा जर प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्सच्या डोक्यामध्ये असेल आणि त्यांनी त्यांच्या लेखनातून, त्यांनी त्यांच्या चलचित्रांच्या माध्यमातून तो प्रभावीपणे मांडला. म्हणजेच काय झालं, एका चित्रपटाच्या दृश्य माध्यमातून त्यांनी त्यांचा विचार जो आहे तो अभिव्यक्त केलेला आहे. लेखन आणि दृश्य कल्पना हे डॉक्युमेंटरी सिनेमाच्या वर्गाच्या व्यक्तिमत्वाच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण आहे. दरवेळेला ते कमर्शियलच असेल असं नाही. डॉक्युमेंटरी सुद्धा आपले विचार मांडण्यासाठी आपण वापरू शकतो. त्यामुळे चित्रपट हे माध्यम दृश्यासाठी खूप महत्वाचं आहे. कॉमिक्स, कार्टून्स, डिजिटल इमेजेस, ॲनिमेशन आणि VFX. आत्ताच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सगळेच पर्याय जे आहेत ते खूप जवळचे आहेत. आपण ह्यातलं सायन्स शिकलो असो किंवा नसो, मात्र आपण हे पाहतो आणि ते एन्जॉय करतो, त्यामुळे आपल्याला हे नक्कीच माहिती आहे. कॉमिक्स आणि कार्टून हे हास्य, विचारात्मकता, साहित्यिक, कथा कसोटीत सांगण्याची माध्यमं आहेत. मग कॉमिक म्हणल्यानंतर ते काही फक्त हास्यास्पदच असतील किंवा बालिशच असतील असं आपण गृहीत धरू शकत नाही. आजकाल खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फिलॉसॉफी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमेशन्स मधून व्यक्त होताना आपण पाहतो. ॲनिमेज जे आहेत, जे आता जॅपनीज टेक्निक आहे, ते जॅपनीज ॲनिमेशन जे आहे ते खूप पॉप्युलर आहे यंग जनरेशन मध्ये. त्यातून काहीतरी विचार सांगितला जातो, काही वेळेला फिलॉसॉफी सुद्धा सांगितली जाते आणि हे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये पॉप्युलर आहेत. याचा अर्थ कॉमिक्स सुद्धा हे केवळ बालिश न राहता त्यातून काहीतरी विचार, काहीतरी अभिव्यक्ती होऊ शकते. मग डिजिटल इमेजेस आहेत, ॲनिमेशन आहे, VFX आहे, हे सगळं काही व्यक्तिचित्रण आणि दृश्य कल्पना जी आहे त्या नवीन डिजिटल माध्यमाच्या युगामध्ये ही प्रमुख अंग आहेत. कारण पूर्वीच्या काळामध्ये कार्टूनकडे केवळ बालिश एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं जायचं. आता त्यातून काहीतरी विचार दिला जातो, मुलांना काहीतरी व्हॅल्यूज दिल्या जातात. लहान मुलांच्या पुढे जाऊन जर आपण यंग जनरेशनकडे बघितलं तर फिलॉसॉफी सांगितली जाते, त्यांचे प्रश्न सुद्धा काही वेळेला मांडले जातात. थोडं फॅन्टसाइज जरी असलं ते तरी सुद्धा त्यातून अभिव्यक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्यामुळे दृश्य संकल्पनांमधनं, दृश्य माध्यमातनं आपण आपली अभिव्यक्ती जी आहे ती करू शकतो. म्हणजे हे पण एक स्ट्रॉंग माध्यम होत आहे. याला आपण केवळ एका विशिष्ट वयासाठी, वयोगटासाठी म्हणून केवळ गृहीत नाही धरू शकत, तर पुढील जनरेशनसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. हे एक महत्वाचं अंग आहे. न्यूजपेपर, जर्नल आणि फोटो जर्नलिझम, जसं न्यूज पेपर जे आहेत किंवा जर्नल जे आहेत विचाराच्या संदेशाचं माध्यम आहे. आधी सुरुवात जी झाली पत्रकारितेची तीच मुळात विचार एक्सचेंज करण्यासाठी म्हणून झाली. म्हणजे दृश्य माध्यम आहे, कारण ते पाहावं लागतं, त्यामध्ये फोटो असतात आणि फोटो जर्नलिझम केलं जातं. त्या फोटोजच्या माध्यमातून एखादा विचार मांडला जातो, एखादी समस्या मांडली जाते आणि ती लोकांपर्यंत खूप प्रभावीपणे पोहोचते. त्यामुळे दृश्य संप्रेषणामध्ये फोटो जर्नलिझम किंवा न्यूजपेपर पत्रकारिता जी आहे ही खूप महत्वाची आहे. फोटो जर्नलिझम हे छायाचित्रकला आणि पत्रकारितेतील अभिवादन संदेशाचे व्यक्त करण्याचं माध्यम आहे. अर्थातच कोणताही न्यूजपेपर आपण जो पाहतो तो केवळ लिखित स्वरूपात नाहीये, तर
चित्रित स्वरूपात सुद्धा असतो. आपण फोटो त्यातले जे आहेत ते अविभाज्य भाग आहे. अगदी साधं गणपतीच्या ज्या बातम्या असतील, गणेशोत्सव नुकताच झालेला आहे, तर गणपती विसर्जनाची बातमी असेल तर त्यात सुद्धा खूप सारे भावुक करणारे गणपती विसर्जनाचे फोटोज आपण पाहतो. ते फोटो जर्नलिझम आहे की त्यातली जी भावुकता आहे, त्यात लहान मुलांना सुद्धा बाप्पाचा जो लळा लागलेला आहे आणि त्याला विसर्जन करण्याच्या दिवशी जी एक अटॅचमेंट आहे, जी बांधिलकी आहे, जे भावुक होणं आहे, हे जर त्या चित्राच्या माध्यमातून आपण व्यक्त करू शकलो तर ते पटकन भावतं, पोचतं आणि मग त्याला हेडलाईन कॉम्प्लिमेंट करते, त्यातलं जे काही लिहिलेलं कंटेंट आहे ते कॉम्प्लिमेंट करतं. मात्र ते सगळं पोहोचवण्यासाठी चित्र हे खूप प्रभावीपणे वापरलं जातं. दृश्य संप्रेषण स्ट्रॉंगली होतं. त्यामुळे हे तर अगदीच निर्विवादपणे एक दृश्य माध्यम आहे आणि त्याचा आपण कम्युनिकेशन मध्ये वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर शेवटचा एक मुद्दा आपण पाहणार आहोत की लोकसंगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्स किंवा थिएटर. आता यातून कसं होतं की संगीत असेल, नृत्य असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील, त्या कलांच्या माध्यमातून काही विचार मांडले जातात आणि पूर्वापार आपली जी पद्धत आहे, परंपरा आहे, केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या नृत्यांमधून, लोककलांमधून आपण विचार ऐकत आलेलो आहोत. काही प्रकारच्या ज्या काय म्हणूयात कल्पना आहेत त्या कल्पनांची देवाणघेवाण करत आलेलो आहोत. मग या सगळ्यामध्ये भाषण करण्याचं सुद्धा एक स्किल आहे. कारण भाषणाच्या माध्यमातून एखादी गोष्ट सांगायला गेलं तर ती रटाळ होऊ शकते, बोर होऊ शकते, कंटाळवाणी होऊ शकते, तितकी प्रभावीपणे जाणार नाही. मात्र जेव्हा आपण एखादं परफॉर्मिंग आर्ट वापरतो किंवा एखादा डान्स फॉर्म वापरतो, पारंपरिक पद्धतीतनं काही वेळ जातो, पोवाडे असतील, नाचणे असेल, अगदी स्ट्रीट प्ले म्हणजे आपण ज्याला पथनाट्य म्हणतो, त्यातून तो विचार खूप फास्ट पद्धतीने, खूप प्रभावीपणे जातो. म्हणजे पाहिलं जातं ना, लोक ते पाहतात, त्यातून त्यांच्याकडे एखादा मेसेज पोहोचतो. त्यामुळे त्या पाहण्यातून तो मेसेज चांगला जातो. म्हणून लोकसंगीत किंवा परफॉर्मिंग आर्ट, नृत्य याला आपण अजिबातच निग्लेक्ट करू शकत नाही दृश्य संकल्पनांच्या संदर्भामध्ये. थिएटर हे नाटक, कला प्रदर्शन आणि नाट्यशास्त्राच्या क्षेत्रातलं खूप महत्वाचं माध्यम आहे. पूर्वापार काळामधून नाटकांमधनं, थिएटरमधनं, ज्याला आपण ड्रामा म्हणतो, त्यातून केवळ मनोरंजनच नाही तर काही विचार सुद्धा पोहोचवण्याचं काम झालेलं आहे. नवीन नवीन कल्पना सुद्धा बरेचदा नाटकाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात. मग त्यामध्ये अगदी केवळ नाट्य नाही, संगीत नाटक सुद्धा आलं. बाहेरील देशामध्ये तुम्ही बघाल तर बॅले सारखा जो प्रकार आहे त्यातून सुद्धा काही विचार मांडले जातात. म्हणजेच जेव्हा आपण परफॉर्म करतो त्या परफॉर्मिंग आर्ट मधनं आपण एखादा विचार जो आहे तो प्रभावीपणे मांडू शकतो. म्हणजे व्हिज्युअल कम्युनिकेशनसाठी आपण हे जे आतापर्यंत प्रकार पाहिले हे मोजके प्रकार असले तरी सुद्धा ते खूप प्रभावी प्रकार आहेत आणि खूप स्ट्रॉंगली त्यातून आपल्याला व्हिज्युअली कम्युनिकेट करता येतं. आपल्याला हे जे प्रकार आहेत हे जरी कळले तरी त्याबद्दल आपण अनेक गोष्टींवर लिहू शकतो, चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो. त्यामुळे आजच्या विषयामध्ये आपण इथेच थांबूयात. इतर अनेक विषयांना घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.